आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। सर्वसमावेशक व लोकहितवादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल शिवसेनेने मानले आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार। अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करून ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा सन 2024-25चा अर्थसंकल्प सादर केला। त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे आदींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांनी शासन स्तरावर महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत। त्याच पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील लोकहित साधणारा सन 2024-25चा अर्थसंकल्प सादर केला आहे। ठाणे शहराच्या हिताच्या व विकासाच्या सर्वांगीण दृष्टीने अनेक योजना व विकासाची कामे यामध्ये घेतली आहेत। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत उपलब्ध करून दिली, त्याच धर्तीवर आपण ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये महिलांना 50% सवलत उपलब्ध करून दिली असून याचा निश्चितच फायदा महिलांना होणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी परिवहन सेवेकडून वय 75 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना परिवहन सेवेचा प्रवास मोफत करता येत होता, परंतु आता वय 60 वर्षे अशी आपण वयाची मर्यादा केली असल्याने 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनाही मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे। आयुक्तांनी उचललेले हे पाऊल म्हणजे राज्यातील इतर महापालिकांसमोर एक आदर्श असणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले। अर्थसंकल्पामध्ये आपण पाहताय की ठाणे शहराचं रूप बदलत आहे, मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदलत आहे। हे जे काही घोषणा वाक्य आहे हे फक्त घोषणेपुरता न राहता खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये बदल होत आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, यांच्या निर्देशानुसार महिलांचं जे काही धोरण आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले। त्यातलाच हा एक जो निर्णय घेतलेला आहे की परिवहनच्या तिकिटामध्ये ज्या काही महिला प्रवास करतात त्यांना अर्ध तिकीट आपण तो निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लवकर अंमलबजावणी करावी याकरता माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम त्याकरता भेटलेले आहेत।
त्यांनी आयुक्तांचं अभिनंदन पण केलेलं आहे. त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी होती की अंत्यविधीकरता जी लागणारी लाकडं आहेत ती मोफत द्यावी. तो सुद्धा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी घेतलेला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर जो धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना जी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण यावर्षी राबवली. यावर्षीच्या सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा असेल, स्वच्छता असेल, या बाबतीत सुद्धा खूप चांगले निर्णय या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर एक पोलिसांकरता तात्काळ महिला पोलिसांना पोचता यावं याकरता ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत पोलीस कमिशनर कार्यालयाला ज्या ॲक्टिव्ह आहे, जे महिला पोलीस त्या वापरू शकतात, त्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी तरतूद केलेली आहे. असे अनेक विकासाच्या दृष्टीने आणि ठाणे शहर बदलत आहे या दृष्टीने, स्वच्छतेच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत, सार्वजनिक शौचालयाच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय कमिशनर डॉक्टर अभिजित बांगर यांना भेटलेलो आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ती महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन. 17 कर्तृत्ववान महिला समर्थ ती गौरव पुरस्काराने सन्मानित. सलग 16 वर्षे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन संपन्न झाले. यंदाच्या ती महोत्सवात 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर राजेश मढवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने येथील शिवाजी महाराज मैदान येथे रविवारी 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बचत गट, महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा, यासाठी डॉक्टर राजेश मढवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, सौ माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मढवी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, समर्थ भारत व्यासपीठचे संचालक उल्हास कारले, भाजपा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीत ती महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन संपन्न झाले. ती महोत्सवाच्या निमित्ताने 11 मार्च रोजी योग स्पर्धा संपन्न झाली, तर 12 मार्च रोजी टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा, 13 मार्चला पाककला स्पर्धा, 14 मार्च रोजी चित्रकला स्पर्धा, 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आरोग्य तपासणी शिबिर, तर सायंकाळी 5 वाजता लहान गटाच्या नृत्य स्पर्धा, 16 मार्च रोजी मोठ्या गटाच्या नृत्य स्पर्धा, तर समारोपाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच प्रदर्शनाला भेट द्यायला आलेल्या ग्राहकांमधून रोज लकी ड्रॉ काढण्यात येत असून भाग्यवान ग्राहकांना भरघोस पारितोषिके देण्यात येणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी डॉक्टर मधुरा कुलकर्णी, डॉक्टर खुशबू तावरी, रश्मी जोशी, डॉक्टर गौरांगी करमरकर, संगीता जोशी, लीलाताई गजरे, सरोज वारके, डॉक्टर शोभा थत्ते, प्रतिभा राव, गीतांजली लेनका, सायली सावंत, डॉक्टर संगीता कारले, रश्मी जेडे, स्वाती पाटील, वैशाली देवस्थळी, डॉक्टर निलिमा कुलकर्णी, प्राची डिंगणकर आदी 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागातील महिला बचत गट व व्यावसायिकांनी बनवलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या बाजारपेठेला भरघोस प्रतिसाद लाभत असून ठाणेकरांनी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ती महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन डॉक्टर राजेश मढवी यांनी केले आहे. तीचं महत्त्व फार मोठं आहे. आमच्या घरातलीच ती मी बघतो, सासू सासऱ्यांचं करते, घरचं करते आणि मग वॉर्डातलं काम करते. त्याच्यामुळे तिचा हा सन्मान आहे. तिला सक्षम करायसाठी एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून आम्ही करतोय की तिला विरंगुळा म्हणून पण आपण इथे बरेचसे कार्यक्रम ठेवलेले आहेत. योग स्पर्धा आहे, नृत्य स्पर्धा आहे, पाककला स्पर्धा आहे. ते सोडून तिचा थोडा आर्थिक फायदा व्हावा म्हणून आपण
हे ग्राहक पेठ इथे उभी केलेली आहे. तर आम्ही नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा चांगला व्यवसाय व्हावा यासाठी. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सावित्रींचा सन्मान. धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील सावित्रींचा सन्मान करण्यात आला. केवळ चूल आणि मूल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ही चौकट मोडून
राजकीय क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, अशाच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवसेना माजी नगरसेविका विशाखा खताळ, भाजप ठाणे नवी मुंबई सहसंयोजिका उज्ज्वला गलांडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा संघटिका अनिता हिलाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिक्षक सेना महिला अध्यक्षा शोभा गरांडे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा संदीप माने, शिवसेना उपविभाग प्रमुख अनिता धाना पुणे, शिवसेना शाखा संघटिका माधवी बारगीर, यशवंत सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती भंडारे, सार्वभौमिक मानवाधिकार संघटनेच्या महासचिव पूनम बरकडे आदी महिलांचा सन्मान तसेच शासकीय सेवेत 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल नीता राजेश्वारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, मुंबई भाजपा सचिव निहारिका कोनले, माजी नगरसेविका विशाखा खताळ, शिवसेना विभाग प्रमुख पूजा वाघ, साईदर्शनी फाउंडेशनच्या अध्यक्षा दर्शना योगेश जानकर, समाजसेविका रुपाली विकास रेपाळे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा माधवी बारगीर आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे या धनगर प्रतिष्ठान समाजाला एकत्र आणण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे. यासाठी महिलांसाठी विविध कार्यक्रम त्यांच्या वतीने राबवण्यात येतात. राजकीय महिलांचा सन्मान करण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे, अशा शब्दात मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले. मुंबई भाजपा सचिव निहारिका कोनले यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांना अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यांचा फायदा महिलांनी घेतला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण मन लावून काम केले तर यश नक्की मिळते. मी देखील राजकीय क्षेत्रात मन लावून काम केले, म्हणूनच मला लोकसभा लढवण्याची संधी मिळाली. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता येणाऱ्या संधीचे सोने करा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड, उपखजिनदार सुषमा बुधे, सल्लागार रतन वीरकर, सदस्य राजश्री भादेकर, सुजाता भांड, मनीषा शेळके, सीमा कुरकुंडे, अमृता बुधे, वंदना वारे आदींसह महिलांनी परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.